Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Now Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely people. So मस्त झालं बर्थडे सेलिब्रेशन इन महाबळेश्वर. सो आता आम्ही चेकआउट करत आहोत. आता वाजले आहेत 9:30. आम्ही लवकर चेकआउट करत आहोत कारण आम्हाला लवकर जायचं आहे जाधवगडला, जिथे आम्ही सगळे भेटणार आहोत. सो येस, छान गेलं, मस्त रिलॅक्स केलं आम्ही. आणि येस, वेकिंग अप विथ दिस ब्युटिफुल व्ह्यू जसं तुम्हाला दाखवलं. सो आज आम्ही काय काय करतो ते तुम्ही बघालच. सो स्टे ट्यून. सो इट्स ब्रेकफास्ट टाइम. मस्त ब्रेकफास्ट करणार. सो फायनली वी लेफ्ट आणि आम्ही जिथे थांबलेलो आयव्ही पार्क अँड रिसॉर्ट, नाही आयव्ही रिसॉर्ट अँड पार्क है ना. कालपासून मला नावच घेता नाही तिथेचं. छान होतं स्टे, म्हणजे मस्त झोप लागली आम्हाला. आणि इवन सकाळी त्याचा ब्रेकफास्ट वॉज अमेझिंग, खूप खूप मस्त टेस्टी होतं. सो आता आम्ही निघालो आणि हेडिंग टुवर्ड्स पुणे. सनीने तुम्हाला सांगितलंच आधी की आम्ही कुठे चाललो. वी आर गोइंग टू जाधवगड वन्स अगेन. ह्याच इयरला परत बाय एंड ऑफ दिस इयर आम्ही जाधवगड चाललो. माझ्या बर्थडेच्या वेळेस गेलेलो आम्ही, बिकॉज आमचं गेट टुगेदर आहे तिथे. आम्ही सगळे कझिन्स आणि त्यांचे वाईफ असे भेटणार आहोत. सगळे नाही आहेत, अर्धे लोक मिसिंग आहेत. पूर्वा, वी आर गोइंग टू मिस यू. मैथिली, शुभ, मामा, देन गुडीताई, जिजू, आम्ही सगळ्यांना मिस करणार आहोत. सो जेवढ्या लोकांना पॉसिबल झालं तेवढ्या लोक आता आम्ही भेटतो. सो आम्ही महाबळेश्वरवरनं येतो म्हणून आमचं डिस्टन्स कमी आहे. आता आम्ही पोहोचू पण पाऊण तासात. इथे दाखवतोय 45 मिनिट. जाधवगड आता आम्ही वाट बघतो. चेक इन आम्ही करतो, तोपर्यंत ते लोक येतीलच सगळं. लेट्स गो. दिस टाइम रूम इज डिफरंट. आम्ही खाली घेतले, लास्ट टाइम वरती होते. सो लेट्स सी तिकडचं कसं आहे. माउंटन व्ह्यू घेतलेला आणि दिस टाइम थोडंसं डिफरंट घेतलं आहे. थोडंसं वेगळं फील करायला नाहीचा गेली. घर आपला इकडे. सो हे आहे खोली, असंच त्यानं नाव दिलेलं आहे. सो लेट्स गो इनसाइड. खूप छान आहे, मला खूप आवडलं. इथं हे ट्रेडिशनल डोर
नायसा सो एंटर केल्या इथे आपलं जे असतात कॉफी स्नॅक्स वगैरे सेक्शन हा टीव्ही युनिट आहे आणि इथे वॉटर आणि फ्रुट्स आणि कुकीज कॉम्प्लिमेंटरी कॉफी सुद्धा कॉम्प्लिमेंटरी आहे. इथे एक ब्युटिफुल वॉल आहे जे एकदम असं एशियन टाईप असं वाटतंय, छान वाटतंय, मस्त आहे. म्हणजे बाहेरचं कधी म्हटलं हे जे गडाचं जे फिलिंग आहे ना फील ते त्यांनी देण्याचा प्रयत्न केलाय आणि खरंच मस्त आहे. मेन म्हणजे खूप थंड आहे, गार वाटतंय इकडे. एक ब्युटिफुल लॅम्प. त्यानंतर हा आहे बेड, दोन्ही साईडला टेबल, इथे मस्त सिटिंग एरिया केली आहे. हे ओपन सुद्धा होतं म्हणजे बाहेरचं सगळं आपल्याला दिसू शकतो, पण इथे असं मस्त बसून कॅन स्पेंड टाईम आणि छान वाटतंय. फोटो सुद्धा मस्त क्लिक होती. इथे त्यांनी त्यांच्या रेस्टॉरंटचे नेम कार्ड दिले, ते पण तुम्ही बघू शकता. किती ब्युटिफुल आहे, असं नॉर्मल नाही आहे ते. आणि येस नाईस हे दाखवलं विसरले, नाईसाने ओपन केले. इथे स्टोरेज एरिया, तुम्ही काही स्टोअर करू शकता. पण मला वाटतं त्याची गरज आहे कारण इथे त्यांनी आतमध्ये एवढं स्टोरेज एरिया दिली आहे. सो हे आहे ड्रेसिंग रूम, तुम्ही बघू शकता. तिथे मिरर दिलंय, मोठं मिरर, त्याचं पण आपल्याला फुल बघू शकतो. हे आहे स्टोरेज एरिया, तुम्ही तुमचे बॅग्स ठेवू शकता, हँग करू शकता तुम्हाला जसं जसं. आणि त्यालाच लागून आहे रूम. सो हे बेसिंग एरिया, ही आहे शॉवर एरिया. छान आहे, ओव्हरऑल मस्त वाटतंय. आणि खाली बघ लागलं. कुठे नवरा कुठे? रिसेप्शन वर गेले. आम्हाला माहित होतं आधी रिसेप्शन खाली आहे, मग आम्ही सगळे वरती आलो. बॉयज सनी दादा हॅपी बर्थडे. युअर फेवरेट रचना दीदी. मी त्यांना सांगते की आम्ही तुम्हाला घ्यायला येणार आहोत आणि हे वेगळे येतात. हॅपी बर्थडे तुला पण. माझा बर्थडे. अरे तुझा आणि एकच ना झाला वेगळा. हाय वरुण मामा, मामी, बिलेटेड हॅपी बर्थडे तुला सुद्धा. थँक्यू. आणि हा आहे मी. तुम्ही मला ओळखत नसाल तर नायसाचा बॉयफ्रेंड आहे मी. आणि ही माझी आणि ही कोण? अभि मामा काय म्हणतेस? काय नाही, मस्त कशी होती enjoy. journey? आपण सगळे मस्त जर्नी व्यवस्थित झाली. छान 12 वाजता आपल्या दुसऱ्या दिवशीच्या बर्थडे संपायच्या 1 मिनिट आधी केक कापला. ठीक आहे ना. आपलं हे इम्पॉर्टंट आहे. सो हँडसम मामा आणि ब्युटिफुल मामी. मामीला तर आम्ही मामाचं- मामीला तर ओळखलंच नाही. मामाचं आत्ताच 21 पूर्ण झाले. हो. तर मामीचं 18, मामीचं 25, मामा 21. आणि हा कुठून आला काय माहिती. हा डाउनलोड आहे. न्यूली मॅरिड कपल दोघं होते. या साईडला या साईड.
झाले 2 आणले. शेअर्स टू जाधवगड. सो आता आम्ही आवरलं आहे, आमचं लंच झालेलं आहे. नाव वी आर गोईंग फॉर अ टूर, जे गडाची टूर आहे. त्याच्यानंतर हाय टी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे करायला. हाय टी आहे, मग नंतर त्यांचं ते दरवाजा जे बंद होतं लास्ट टाइम पेंडिंग होतं. रिच्युअल ते जे असतं ते, मग नंतर सायकलिंग आहे, मग नंतर आर्चरी आहे, मग नंतर इकडे एक देऊळ आहे, तिथे एक आरती असते संध्याकाळी. सो मेनी थिंग्स आर देअर. सो हे सगळं काही डिटेलमध्ये मी ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे माझ्या लास्ट टाईमच्या ब्लॉगमध्ये. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो इथे फक्त आमचे जे हॅपी मोमेंट्स आहेत, आम्ही कसं आमचं टाईम स्पेंड करतो ते सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दिसणार. नमस्कारम. नायशाला मेहंदी काढायची. सो म्युझियम आम्ही ऑलरेडी फिरलोत म्हणून आम्ही इकडे आलोत, पण इकडे कोणच नाही. बंद झालं असेल इस टाइम. बंद झालं. लास्ट टाइम सुद्धा आम्हाला हे काही करायला नाही मिळालं, बट इट्स ओके. पण जर तुम्ही इथे याल 1 डेसाठी, तुमचा दिवस कसा जाईल ना तुम्हाला समजणार नाही, कारण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे करायला. आणि हा जो टूर जसं सांगितलं त्यांनी 45 मिनिट्स 1 आवर लागतो, कारण पूर्ण गड ते आपल्याला फिरवतात. प्रत्येक गडाच्या प्रत्येक कॉर्नरची इन्फॉर्मेशन देतात आणि इट्स प्रिटी कूल. खूप छान आहे. सर्वात जास्त मला जे आवडतं ना ते म्हणजे म्युझियम. लास्ट टाइम आम्ही बघितलेलं म्हणून आम्ही परत एकदा नाही गेलो, हे करायला आलो. पण आता इथे सुद्धा बंद आहे. इथे युजली असं पॉटरी, मेहंदी, देन आय गेस टॅटू मेकिंग, पण आता ते नाही आहे. तेच ओके. आता आम्ही हाय टीला जाऊ आणि खूप सारे आता पुढे आहेत त्यांच्या ॲक्टिव्हिटीज, पण इंटरेस्टिंग आहे. जाधवगडला आम्ही सेकंड टाईम आलो, पण असं नाही वाटत आहे की कंटाळा वगैरे नाही आहे. परत एकदा काहीतरी नवीन असं वाटतं आहे. लास्ट टाईम पूल नॉन ऑपरेशनल होता, पण ह्यावेळेस पूलसुद्धा ओपन आहे. सो लेट्स सी आम्हाला कसा टाईम मिळतो. सो लेट्स गो, बघूया ते लोक आलेत की नाही म्युझियममधनं. हां, पण दिस इज रिअली व्हेरी डिफिकल्ट. माझ्याने हालत नाही आहे, तू एकदम इझिली हलवतेस त्याला. हे कसं आम्हाला आमच्या आजोबांपासून चालत आलेली परंपरा. आमच्या घरी होतं आधी. हे आडगावलं होतं, एवढं मोठं तर. हो, तर आता हे इथे म्युझियम मध्ये आणून ठेवलं. काय बोलतो. हो, नाव टाकलं इथे महादेव. बाबा बघा काय बोलताय, वरून बघा काय बोलतोय. नाही पण आतमध्ये सगळं मस्त आहे ना अभि. खूप छान आहे आणि फक्त थोडा लवकर या. जेव्हा तुम्ही याल पटापट डिनर लंच करा आणि पटपट या, कारण की मेन म्हणजे टाइम वेस्ट नका करू. तुम्ही बोलला तुम्हाला सगळं आराम ऐकत नका बसू. करायचंय. तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतं ते सगळं लिहिलेलं आहे तिकडे. तुम्ही जरी नाही ऐकलं तरी तिकडे लिहिलेलं आहे. पण खूप छान आहे, बघण्यासारखं आणि बघण्यासारखं. खूपच सुंदर. म्हणजे आल्यावर असं नका विचार करू की तुम्हाला आराम वगैरे करायचा आहे. आराम जाधवगडला येऊन आराम केला तर तुम्ही सगळं मिस कराल. सगळं टाइम टू टाइम आहे. नायसा ट्विनिंग केलंय तिने, हे गोव्यावरनं आणलंय. आणि काकींनी म्हणजे अभिच्या आईने माझ्यासाठी हा गिफ्ट आणलाय. सो आम्ही दोघांनी सुद्धा ट्विनिंग केलंय. आणि अभि म्हणतो एक चॉकलेट पाणी आणि हिरवा पाणी. काय चॉकलेट, वाव माय फेवरेट. चला, सो आता आम्ही चालू आहोत हाय टीसाठी. त्याच्यानंतर महादरवाजा रिच्युअल होणार आहे, जे ॲक्च्युली बघण्यासारखं आहे. दरवाजा लावायला आम्ही पुढे पुढे चाललोय. नाही पण ते मस्त आहे, स्टोरी खूप छान सांगतात. हा आहे गडच्या पाठीमागच्या साईडला. आणि तिकडे आता आम्ही चाललो हाय टीसाठी, जे जवळ आहे. सो रूम्स फक्त ह्या गडात नाही आहेत, तिथे सुद्धा आहे त्या साईडला जे टेंट सिस्टम असतात. चला, सो इथून समोरून गेल्यानंतर गणपती बाप्पाचं मंदिर सुद्धा येतो आणि तिथेच त्यांनी हायटी ठेवलं आहे. गणपतीची आरती सुद्धा असते 7 वाजता. सो हे ना ह्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ना एका पाठोपाठ लागून आहेत. सो तुम्ही जर टाईमवर असाल ना तर तुम्हाला सगळं काही मिळेल. आय नो तुम्ही विचार करत असाल की आम्ही किती वेळा तेच बोलतो आहे. आम्ही फक्त असंच म्हणणं आहे की तुमचं काहीच मिस नाही व्हायला पाहिजे, कारण खरंच खूप बघण्यासारखं इकडे, खूप काही गोष्टी. सो तिथे आहे हाय टी. छान आहे, म्हणजे गडामध्ये न ठेवता किंवा लंच आणि डिनर सेक्शनमध्ये न ठेवता त्यांनी कुठेतरी बाहेर ठेवलं लॉनमध्ये, म्हणजे तुम्ही तिकडे सुद्धा एन्जॉय करू शकता. व्हेज बर्गर किती क्यूट आहे.
ट्री बोलते टी फिल्टर कॉफी फाल्गुनी मागच्या साईडला आणि बोर्नविटा. इथे आहे टी आणि कॉफी. चालू आहे. 1 2 3 जम्प जम्प कम ऑन चला 1 2 3 बाबा घाबरत नाही राहायचा. 1 2 3. हात बघ ना, हात बघ कसं तुला माहिती असं फिरवायचंय. सो फायनली अर्धे लोक गेले, आम्ही चाललो आणि थंडी एवढूशी पण नाही, एवढूशी पण नाही. काय कामातच नाही आमचे बॉम्ब क्लोज. एवढी गरमी होती की नायसाने हळूहळू कपडे काढायला घेतले. तो बघा पॅन्ट काढली, शर्ट पण काढायला घेतलंय. हे ना नायसा? हो नाही हा मी आव मी आव. सो आज आहे ट्रिपल सेलिब्रेशन. ते नाव नाही लिहिलं. अच्छा असंच आहे वाटतं. एक आहे सनीच्या नावाचा, एक आहे मामीच्या नावाचा आणि एक आहे अबुनीच्या अॅनिव्हर्सरीचा. 9 मंथ अॅनिव्हर्सरी जो आजच आहे खरं खर्च. अरे तुझा बर्थडे होऊन गेला, सनीचा काल होऊन गेला. सो सगळ्यांसाठी एक एक केक. हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे डिअर सनी अँड मामी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी अॅनिव्हर्सरी अबुनी. हॅपी 9 months ऑफ टुगेदरनेस. हे कसले आहेत, ऑडियन्सला देतात नाही, स्वतःच एकटे एकटे खातात. पर्सनल सो अमेझिंग केक आहेत त्यांच्याकडे. हॅपी बर्थडे. मीच बनवलाय. ए कसा वाटला केक? खास मी व्हीप करायला गेलेली. 2 दिवसाआधीच ऑर्डर दिली होती. नाही मी जेव्हा बुक केलं तेव्हाच ऑर्डर दिली. बस बस बस.
सो फायनली डे संपलाय. खूप मजा आली आम्हाला, खूप मजा केली आम्ही, खूप साऱ्या गोष्टी केल्या आज, खूप हसलो, खूप गप्पा मारल्या. नायसाचं जगा वेगळंच चाललेलं आहे. सो उद्या आमचा चेकआउट आहे आणि त्याच्यानंतर आम्ही कुठे जाणार आहोत नक्की बघा उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ अँड लव्ह. बाय बाय. नायसा से बाय.